माझे नाव श्रद्धा आहे. माझे 5 वर्षापूर्वी लग्न झाले आहे. वडिलांच्या मित्राच्या मुलाशी माझे लग्न झाले होते. माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. आम्ही 2 बहिणी आहोत. मी माझ्या आईवडिलांची मोठी मुलगी आहे. मला एक लहान बहीण पण आहे, जिचे नाव दिव्या आहे. जेव्हा मी 14 वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला. माझ्या काकांनी आमच्या घरावर कब्जा केला होता. माझी आई खूप भित्री होती, जी योग्यरित्या त्याचा आवाज उठवू शकली नाही. ती आम्हाला माझ्या आजोबांच्या घरी माहेरी घेऊन गेली. आमचे आजी आजोबा हयात होते तोपर्यंत आम्हाला तिथे खूप मान मिळाला. त्यांनी आम्हाला कधीच कशाची कमतरता जाणवू दिली नाही. ना त्यांनी कधी आम्हाला कशावर ओरडले, ना कधी आमच्यावर हात उचलला. आमच्या आईचे दुसरं लग्न व्हावे यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. पण आईला लग्न करायचे नव्हते. काही काळानंतर माझे आजी आजोबाही हे जग सोडून गेले आणि आता घरची सगळी जबाबदारी माझ्या मामावर येऊन पडली होती. माझे मामा माझ्या आईपेक्षा मोठे होते. माझ्या मामाचे आजी आजोबा हयात असताना लग्न झाले होते. आजी आजोबांसमोर तर मामी खूप छान होती आणि आमची चांगली काळजी घेत असे. पण आमच्या आजोबांच्या मृत्यूनंतर आमच्या मामीनीही आमच्यापासून नजर फिरवली आणि त्या घरात आम्हाला तिघांना, आई आणि मुलींना नोकरासारखी वागणूक दिली जाऊ लागली. मामाने आम्हा दोघी बहिणींना सरकारी शाळेत शिकवले होते. मामीला नेहमी आमच्या अभ्यासाच्या खर्चाची अडचण होती. ती नेहमीच महागाईच्याच गोष्टी बोलत राहायची. माहीत नाही हा मामीच्या शब्दांचा प्रभाव होता की माझ्या आईचे आयुष्यच असे लिहिले होते. तिने तिचे हृदय संक्रमित केले. त्यानंतर हा आजार हृदयविकाराच्या झटक्यामध्ये बदलला आणि तिचा मृत्यू झाला. आणि आता ह्या दुःखाने भरलेल्या जगात आम्ही दोघी बहिणी एकट्या राहिलो. सांगायला तर आमचे बरेच नातेवाईक होते, पण जगाला दाखवण्यासाठी ते आमची काळजी करायचे आणि आमची तंदुरुस्तीही विचारायचे. पण वास्तव तेच होते की आमच्याबद्दल कोणालाच सहानुभूती नव्हती. कोणीही आमची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. प्रत्येकाने फक्त आमच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचे नाटक केले. मामी सगळ्यांसमोर खूप चांगली होती, पण आमच्याबरोबर एकट्यात ती खूप वाईट वागत होती. मग मी 22 वर्षांची झाल्यावर माझ्या मामाने माझे लग्न माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी करून दिले. माझा नवरा खूप चांगला होता आणि माझी खूप काळजीही घेत असे. पण तो कानाने खूपच कच्चा होता. तो त्याच्या आईचे ऐकून तिच्याच भाषेत बोलत होता. आईची आज्ञा पाळणे ही खूप चांगली सवय आहे, पण काहीही विचार न करता आई जे काही सांगते त्यावर तो आईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा आणि मग माझ्याशी भांडायचा. काही काळातच माझ्या सासरच्या घरी मला 5 वर्ष झाली आणि मी 2 मुलींची आई झाले. याआधी हुंडा आणला नाही म्हणून मला टोमणे मारले जायचे आणि त्यानंतर मला एक नवीन टोमणा ऐकायला मिळायचा की मी फक्त मुलींना जन्म देते आणि या लोकांना मी कधीही मुलाचे सुख देऊ शकत नाही. मी माझ्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की मुलगा होणे माझ्या हातात नाही, ही देवाची इच्छा आहे. तो ज्याला पाहिजे त्याला मुलगा देऊ शकतो आणि ज्याला पाहिजे त्याला मुलगी देऊ शकतो. पण त्यांना माझे बोलणे समजले नाही आणि शिक्षित असूनही मला अशा अनेक गोष्टींवर टोमणे मारायचे. हळूहळू मी काहीही बोलणे बंद केले आणि फक्त शांत राहिले. एके दिवशी माझी बहीण दिव्याचे लग्न झाले आणि माझ्या मनावरचे ओझे हलके झाले. माझ्या बहिणीचा नवरा आणि तिचे सासरही खूप छान होते. मलाही दिलासा मिळाला होता. दिव्याच्या लग्नाला 10 महिनेच सरले होते की माझी बहीण विधवा झाली आणि सासरच्यांनी तिला मनहूस म्हणत घरातून हाकलून दिले. मामी दिव्याला घरी ठेवायला तयार नव्हत्या आणि मामांना मामीचे म्हणणे मान्य करणे भाग पडले. माझ्या सासऱ्यांप्रमाणेच माझे मामाही माझ्या मामीचे खूप दमन करणारे होते. एके दिवशी मी माझ्या मामीच्या घरी गेले होते, तेव्हा माझी मामी दिव्याला खूप मारत होती. मी तिला मोठ्या कष्टाने सोडवले आणि मग रागाच्या भरात तिचे काही कपडे घेतले आणि माझ्याबरोबर माझ्या घरी आले. पण इथे एकच गोंधळ माजला होता. जेव्हा माझ्या सासूबाईंना कळलं की ती विधवा इथेच राहणार आहे. बहिणीसमोर मला खूप पेच सहन करावा लागला, पण मी तिला एकटे सोडू शकत नव्हती. माझ्या सासूबाईंना माझी बहीण घरात आलेली आवडलं नाही. ती रोज रात्री माझ्या नवऱ्याला चिडवायची. एक दिवस रात्री मी स्वयंपाकघरातील कामे उरकून तिच्या खोलीत गेले होते. मला माझ्या सासूबाईंच्या खोलीतून काहीतरी आवाज येऊ लागला. इच्छा नसताना तरी मी थांबून त्यांच्या गोष्टी ऐकल्या. आजही रोजप्रमाणे ती माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल आणि माझ्या बहिणीबद्दल भडकावत होती. मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. मग मला आवाज आला, बघ तुझ्या बायकोला कुणाची भीती वाटते की नाही. महागाईच्या काळात जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा खर्च भागवणे कठीण आहे,
यावेळी तर आपला गुजारा करणे कठीण होत आहे. त्यावर तुझ्या पत्नीने एक अजून जबाबदारी आणली आहे. तिची जबाबदारी काय कमी होती, जी त्यावर तिने बहिणीलाही सोबत आणले. उद्या ती तिच्या बाकीच्या माहेरच्यांना घेऊन येईल आणि मग एके दिवशी ती तिचं संपूर्ण कुटुंब इथे जमवेल आणि तू फक्त मुक्या माणसासारखे बघत राहा. तिला काहीही नकार देऊ नको, तिला काहीही बोलू नको. माझे पती तिचे म्हणणे सर्व काही शांतपणे ऐकत होते. मी तिला सांगतो, मी आणखी काय करू? माझ्या सासूबाईंना प्रत्येक गोष्टीत स्वतःचा मार्ग अवलंबण्याची सवय होती. स्वतःच्या मर्जीपुढे तिने इतर कुणाचेही कधीही ऐकले नाही, मग तो तिचा मुलगा असो की नवरा. प्रत्येकजण तिला घाबरत होता आणि दबलेले राहत होते. मी मुलाचे समजू शकते, कारण तो आईच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण तो कोणत्याही किमतीत आईचे म्हणणे टाळू शकत नव्हता. पण माझे सासरे का त्यांना घाबरत होते? त्यांच्या प्रत्येक वैध आणि अवैध गोष्टींवर विश्वास ठेवत होते आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर ते गप्प का राहिले? ते माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते. माझी बहीण खूप चांगली होती आणि मोठ्यांचा आदर करायची. परिस्थितीमुळे ती असहाय्य झाली होती. यात त्या बिचाऱ्या मुलीचा काय दोष होता? माझ्याशिवाय या जगात तिचे दुसरे कोणी नव्हते. ती गेली असती तर कुठे गेली असती? आणि ह्या अवघड वेळेत मी तिला कसे सोडले असते? आणि कठीण काळातही आपल्यासाठी नाही अशा संबंधांचा फायदा काय, जे कडक उन्हात थंड सावली तयार करू शकत नाही? माझ्या सासूबाई रोज माझ्या पतीला माझ्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असत, की तुझ्या पत्नीला सांग की तिच्या बहिणीला येथून चालते करावे. मला त्यांच्याकडून दुसरे काहीही ऐकायचे नव्हते आणि अश्रू पिऊन मी परत माझ्या खोलीत आले. माझा नवरा खोलीत आल्यावर मला कळलं. मला वाटले आता ते त्यांचा सगळा राग माझ्यावर काढतील. त्यांची वागणूक आणि चेहऱ्यावरून त्यांना खूप राग आल्याचे दिसत होते. जेव्हा त्यांना माझ्याशी बोलायचे होते तर मी झोपल्यासारखं नाटक करायला सुरुवात केली. फक्त माझ्या सासूबाईंचे ऐकूनच माझ्या हृदयावर सुऱ्या चालू लागल्या. आता मी माझ्या हृदयाला आणखी दुखवू शकत नव्हते. मग किती वाजले कळले नाही. मी झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच गोंधळ सुरू झाला होता. तरीही माझी बहीण घरातील सर्व कामे करायची आणि मला पण मदत करायची. ती इथे पूर्ण शांततेत वेळ घालवत होती. माझ्या सासूबाई तिला काही बोलल्या तरी ती त्यांना कधीच उत्तर देत नसे. पण तीही सगळ्यांची वागणूक समजून घेत होती आणि सगळ्यांची वागणूक बघत होती. बहिणीने मला सांगितले की ती मामीच्या घरी जाईल आणि तिथेच राहील. पण मामी तिथे तिच्याशी कशी वागेल हे मला माहीत होतं. म्हणूनच मी तिला तिकडे जाण्यास सक्त मनाई केली आणि तू काळजी करू नकोस असे सांगितले. मी सर्व काही हाताळीन. परंतु आता घरची परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर जात होती आणि आता माझी सासू मला सतत टोमणे मारायची आणि म्हणायची की तुझी बहीण किती दिवस इथे राहणार? आणि मी त्यांच्या या प्रकरणावर मौन बाळगले. माझी एकुलती एक नणंद होती, जी तिच्या आईच्या सवयीसारखी अजिबात नव्हती. ती खूप गोड होती आणि चांगली आहे. तिचे लग्न दुसऱ्या शहरात झाले होते. आज ती तिच्या पतीसोबत आमच्या घरी काही दिवस राहायला येत होती. तिच्या येण्याने मला धीर यायला लागला, कारण जेव्हाही ती आईला माझ्यावर अन्याय करताना पाहायची तेव्हा ती माझ्या सासूला टोकत होती. माझी नणंद तर मला खूप आवडायची, पण मला तिचे पती अजिबात आवडले नाही. तो एक विचित्र दृष्ट स्वभावाचा माणूस होता. त्याला तर कुणाला पाहायचे पण शिष्टाचार नव्हते. पण मी सर्व काही दुर्लक्ष करायची. जर मी त्याबद्दल कोणाला सांगितले असते तरी कोणाला सांगणार? मी माझ्या नणंदसाठी स्वयंपाक केला. मी माझ्या वतीने कोणालाही तक्रार करायची संधी दिली नाही. माझी नणंद आणि तिचा नवरा आमच्या घरी आल्यावर त्यांना भेटल्यावर माझी बहीण खोलीत जाऊन बसले आणि रात्री माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुझ्या बहिणीला स्टोर रूममध्ये जाऊन झोपायला सांग, नाहीतर बाहेर गॅलरीत झोपायला जा, कारण माझी मुलगी आणि जावई त्या खोलीत राहतील. मी माझ्या बहिणीबद्दल खूप विचार केला की एवढ्या उकाड्यात ती स्टोर रूममध्ये कशी झोपू शकते याचे मला आश्चर्य वाटले. तेथे पंखा नव्हता आणि ना कोणतीही खिडकी होती. अगदी तुटलेल्या मनाने मी बहिणीला सगळं सांगितलं, कारण मला घरात कोणताही गोंधळ नको होता. ती गरीब मुलगी स्टोर रूममध्ये झोपली आणि आम्ही सगळे झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले. मध्यरात्र झाली होती. तेव्हा अचानक एका आवाजाने मला जाग आली आणि माझे पती बाहेर धावत आले आणि पाहिले तर सगळे बाहेर उभे होते. माझी सासू माझ्याकडे बघता बघता म्हणू लागली, माझ्या मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून तू तुझ्या बहिणीला येथे आणले होते ना? जेव्हा मी दिव्याकडे पाहिले तेव्हा ती खूप घाबरली होती आणि खूप रडत होती. ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली की मी त्यांना बोलावले नाही, ते स्वतःहून इथे आले आहेत. ती माझ्या नणंदेच्या नवऱ्याकडे बोट करत होती. पण
नणंदोईने सांगितले की माझी बहीण त्यांच्यावर वाईट नजरेने बघत होती. घरात नाटकच घडल्यासारखं वाटत होतं. सगळ्यांसमोर मला खूप लाज वाटत होती. माझी बहीण असं कधीच करू शकत नाही हे मला माहीत होते. पण जे काही घडत होते ते माझ्या मनाला खूप दुखावत होते. ती माझ्या बहिणीबद्दल काय विचार करत असेल या विचाराने मी माझ्या नणंदेकडे पाहिलं. पण तिच्या डोळ्यात मला एक विचित्र पेच दिसत होता. एक विचित्र दुःख आणि एक विचित्र शंका. ती ज्या पद्धतीने तिच्या नवऱ्याकडे बघत होती त्यावरून मला अंदाज होता की तिच्या नवऱ्याची चूक आहे हे तिला माहीत आहे. पण कदाचित ती सर्वांसमोर हे सांगू शकत नाही. माझ्या सासूबाई कोणत्याही परिस्थितीत हे मानायला तयार नव्हत्या. माझ्या नणंदने कसे तरी प्रकरण शांत केले आणि सर्वजण झोपी गेले. मी माझ्या खोलीत येताच माझ्या पतीने मला अनेक गोष्टी सांगितल्या की तुझ्या बहिणीची लक्षणे बरी नाही. ती विचित्र हावभाव करून मला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. माझ्या बहिणीवरचा हा आरोप ऐकून मला खूप वाईट वाटलं. कारण माझी बहीण कशी आहे हे मला चांगलंच माहीत होतं. आणि मला हेही माहीत होतं की माझा नवरा माझ्या बहिणीवर गंभीर आरोप का करत आहे. पण मी शांतपणे सर्व काही सहन करत होते. कारण आम्ही दोघी बहिणी आहोत. आमच्या पाठीशी कोणीच नव्हते जे आमच्या बाजूने बोलेल आणि समर्थन करेल. हेच कारण होते. आम्ही असहाय्य आहोत म्हणून हे आरोप करायचे. विविध प्रकारचे आरोप करून त्यानंतर ते सर्व बहुधा झोपी गेले. पण मी रात्रभर जागे होती. माझ्या मनात काय विचार चालू होते कुणास ठाऊक. माझी झोप उडाली होती आणि मी फक्त याच विचारात होते की माझी बहीण या जगात एकटी आहे. ती कुठे जाईल. माझ्या सासूबाईंना नेहमी खर्च आणि महागाईची चिंता राहायची. आणि आता तिला एक नवीन गोष्ट सापडली होती. ती गोष्ट म्हणजे नणंदोईच्या मुद्द्यावर ती मला सतत टोमणे मारायची. ती मला बहिणीला घरातून हकलून देण्यास सांगत होती. मी रात्रभर उशिरापर्यंत याचा विचार करत राहिले. सकाळच्या 5ला माझ्या पतीने मला उठवले. माझ्यासाठी नाश्ता कर. जेव्हा मी स्वयंपाकघरात आले तेव्हा माझी बहीण नाश्ता बनवत होती. तिचे डोळे सुजले होते. तिचा चेहरा बघून मी अंदाज लावला ती सुद्धा रात्रभर झोपली नसेल. मला पाहून तिने चेहऱ्यावर खोटे हास्य ठेवले. माझे हृदय दुःखाने भरले. मी त्या गरीब मुलीसाठी काहीच करू शकत नव्हते. जेव्हा माझी नणंद झोपेतून उठली तेव्हा ती सामान्यपणे वागली जसे रात्री काही घडलेच नाही. आणि नाश्ता करून तिला इतक्या लवकर घरी परत जाताना पाहून माझ्या सासूबाईंना खूप राग आला. आणि तिने आम्हा दोघी बहिणींचा चांगलाच धडा घेतला. तुझ्या बहिणीमुळेच ती इतक्या लवकर घरी चालली आहे. नाहीतर ती तिच्या घरून इथे काही दिवस राहण्याचा प्लॅन करून आली होती. याचा अंदाज मलाही होता की ती इथे काही दिवस राहायला आली होती. पण माझ्या बहिणीमुळे नाही तर तिच्या नवऱ्यामुळे ती इथून लवकर निघाली होती हेही खरं. कारण तिला तिच्या पतीच्या कृत्याची चांगलीच कल्पना होती. निघताना तिने माझी माफीही मागितली. पण हे मी घरी कोणाला सांगू शकले नाही. हे मी घरी बोलून दाखवले असते तर नवा गदारोळ सुरू झाला असता. मी मानसिकदृष्ट्या खूप थकले होते. मला शांतता हवी होती. मला भावनिक आधाराची गरज होती. मला इथून खूप दूर जावंसं वाटलं. जिथे मला कोणी ओळखणार नाही. जिथे मला कोणी त्रास देणार नाही. आणि मी तेथे बरेच क्षण घालवेल. आणि मी माझे सर्व दुःख आणि वेदना बाहेर काढू शकेल. आणि इथे तर मला रडण्यासाठीही निमित्त हवे होते. कारण माझ्या सासूबाईंना माझे आणि माझ्या बहिणीचे सततचे रडणे पसंत नव्हते. तर तिने मला रडताना पाहिलं तरी ती मला अनेक गोष्टी सांगायची. तू आमच्या घरी आलीस आणि दृष्टाई पसरवली आहे. तुला तेच हवे आहे की या घरात सुख परत येऊ नये. म्हणूनच नेहमी मनहुसियत पसरवते. मी मोठ्या कष्टाने माझे अश्रू पुसत असे. दिवस असेच हळूहळू दुःखात गेले. एक विचित्र प्रकारची उदासी होती ज्याने माझे संपूर्ण अस्तित्व उद्ध्वस्त केले होते. तो दिवस इतर दिवसांसारखाच होता. जेव्हा माझी बहीण माझ्याकडे आली. जणू ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण ती सांगू शकत नव्हती. मला समजले होते की ती इथून निघण्याबद्दल बोलेल. पण तिला पण माहीत होते की आज थोडा वेळ लागेल. परंतु मी तिच्यासाठी योग्य नाते शोधून तिचे लग्न करीन. पण कोणत्याही परिस्थितीत मी तिला मामाच्या घरी पाठवू शकले नाही. कारण मामीने केलेला अत्याचार मी पाहिला होता. जेव्हा मी दिव्याला विचारले काय प्रकरण आहे, तुला काय म्हणायचे आहे, मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे अश्रू वाहताना पाहून माझे मन दुखले. मी तिचे अश्रू साफ करू लागले आणि तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करू लागले. कारण या अश्रूंच्या साहाय्याने तिने आपले सर्व दुःख दूर करावे अशी माझी इच्छा होती. बऱ्याच वेळाने ती शांत झाली आणि तिने मला सांगितले, तुझे सासरे. अजून तिचे बोलणे पूर्ण झाले नव्हते की माझ्या सासूचा आवाज आला. तिने मला सांगितले की पटकन जेवण बनव. घरात काही पाहुणे येत आहेत. त्यानंतर मी खोलीतून बाहेर पडले. ती माझ्या बहिणीला काय म्हणाली हे मला माहीत नाही. कारण मी ते स्पष्टपणे ऐकू शकली नाही. त्यांचे बोलण्याचे आवाज येत होते पण ती काय बोलत होती ते मला समजत नव्हते. आणि जेव्हा मी माझ्या बहिणीला पुन्हा विचारले
तर काही न बोलता तिने मला टाळले. पण तिचे मला आश्चर्य वाटले. तिला मला काहीतरी सांगायचं होतं आणि ती सांगतही होती. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मला वाटले की ती खूप काळजीत आहे आणि नेहमी घाबरत आहे. मी तिला बऱ्याचदा विचारले, "तू का काळजी करतेस? काहीही असो, मला सांग." पण ती मला काहीतरी सांगू पाहत आहे असे मला वाटले. पण तिला ते सांगता येत नव्हते. मी जेव्हा जेव्हा बहिणीजवळ एकटी बसायचे तेव्हा अचानक माझ्या सासूबाईंचा आवाज यायचा. तिचं वागणं मला खूप धक्कादायक वाटत होतं. तिला वाटत असेल की मी माझ्या बहिणीसोबत एकटा वेळ घालवायला नको. मी तिच्याशी बोलू नये. पण ती असे का करत होती ते मला समजत नव्हतं. कदाचित तिच्या मनात आम्हा दोघांच्याबद्दल भ्रम असेल की आम्ही तिच्याबद्दल वाईट बोलतोय. या कारणासाठी आम्हा दोघी बहिणींनी एकटं बसून बोलावं असं तिला वाटत नसावं. माझ्या बहिणीमुळे मला खूप काळजी वाटत होती. मी माझ्या शेजारच्या मावशीला माझ्या बहिणीबद्दल नात्यासाठी सांगितले की माझ्या बहिणीसाठी चांगले नाते सांगा, जो माझ्या बहिणीशी लग्न करेल आणि ज्यांना हुंड्याचा लोभ नाही. ती माझ्यावर तिच्या मुलींसारखंच प्रेम करायची. तिने मला सांगितले की ती माझ्या बहिणीसाठी नक्कीच चांगले नाते पाहील. त्या दिवशी दररोज सकाळीप्रमाणे मला जाग आली. तेव्हा बाहेरून एक विचित्र आवाज ऐकू आला. जेव्हा मी माझी खोली सोडली, बाहेर आल्यावर मला हे दृश्य दिसले आणि माझी सासू बहिणीला वाईट पद्धतीने ओरडत होती आणि पलीकडे माझे सासरे उभे होते. मी पटकन तिच्याजवळ गेले आणि माझ्या बहिणीचा हात तिच्या हातातून सोडवला आणि तिला विचारले, "आई, काय झाले? पहाटे पहाटे एवढा गोंधळ का करताय? दररोज तर तिला गोत्यात आणतात." रागाच्या भरात अचानक माझा आवाज कसा मोठा झाला तेच मला कळलं नाही. नाहीतर मी नेहमी माझ्या सासूशी कमी आवाजात बोलायचे. मी तिला कधीही उत्तर देत नव्हते. पण आज माझे सहन करण्याच्या क्षमतेने उत्तर दिले. ती मला म्हणाली, "आज मी तुला तुझ्या बहिणीची करतूत दाखवते." तिने तिला पकडून तिच्या नवऱ्याच्या बेडवर नेले आणि जेव्हा तिने उशी काढली तेव्हा त्याखाली माझ्या बहिणीच्या बांगड्या आणि तिच्या वापराच्या काही वस्तू तिथे पडल्या होत्या. हे सर्व काय आहे आणि इथे कसं आलं? याआधी ती माझ्या जावयाला फूस लावण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यात अपयशी झाल्यावर तिने माझ्या नवऱ्यावर घाण नजर ठेवायला सुरुवात केली. इतकी वाईट मुलगी मी तिला क्षणभरही माझ्या घरात राहू देणार नाही. आम्ही तर अनाथ समजून तिला मदत केली, तिला आधार दिला. पण ही मुलगी आमच्या घरच्या माणसांवर डोळे टाकते. तुझ्या बहिणीला इथून बाहेर काढ, नाहीतर मी तुलाही तिच्यासोबत इथून हकलून देईल. तुला पाहिजे तिथे जा, इथून निघून जा आणि तुझ्या मुलींना पण सोबत घेऊन जा. हे सगळं घडत होतं, पण माझा नवरा शांतपणे हा सगळा कार्यक्रम पाहत होता. मी माझ्या सासऱ्यांजवळ गेले आणि त्यांना विचारले की काय झाले ते सांगा. पण त्यांनी माझी नजर टाळून घराबाहेर निघून गेले. पण माझ्या सासूबाईंनी खूप गोंधळ घातला होता. शेजारचे सगळे लोक घरात येऊन तिचे नाटक बघत होते. तेथे उपस्थित सर्व लोक आम्हा दोघी बहिणींना चांगले ओळखून होते आणि माझ्या सासूबाईंनाही. आता तिला कुठे पाठवायचे याला माझ्याकडे पर्याय नव्हता. आमचे स्वतःचे कुणी नव्हते. असं कुणीच नव्हते जो आमची साथ देऊ शकेल. मग शेजारची तीच आंटी जिला मी नातं शोधायला सांगितलं होतं माझ्या मदतीसाठी पुढे आली. तिने मला सांगितले की खूप अनादर झाला, तरीही तू तुझ्या बहिणीला इथे ठेवशील का? त्यांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांना म्हणाले की मला समजत नाही मी काय करू, तुम्हीच मला सांगा. मला कोणताही मार्ग दिसत नाही. शेवटी मी माझ्या बहिणीला कुठे पाठवू? ती म्हणाली, काळजी करू नकोस, माझ्यासोबत पाठव. तिच्या राहण्याची व्यवस्था मी करेल आणि तुला तिची काळजी करण्याची गरज नाही. मी तिची खूप काळजी घेईल. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बहिणीला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली. मला मावशीवर विश्वास नव्हता असे नाही, पण माझ्या सासूबाईंवर माझा विश्वास होता असेही नव्हते. तिचं सामान आधीच बाहेर कॉटवर पडलं होतं हे पाहून मला आश्चर्य वाटलं आणि माझे सासरे म्हणाले होते की माझी बहीण स्वतः त्यांच्याकडे गेली होती आणि त्यांनी तिला तू माझ्या मुलीसारखी आहे असल्याचे सांगून परत पाठवले होते. सासरे जे बोलले ते ऐकून मला आश्चर्य वाटले. मला त्यांच्याकडून अशी काही अपेक्षा नव्हती, कारण ते कुणाच्या बाबतीत बोलत नव्हते. ते त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालत असत. तो एक अतिशय सभ्य व्यक्ती होता. पण आता तो हे सर्व का बोलत होता या सगळ्यांचा विचार करून मी गोंधळून गेले होते. काही दिवसांनंतर माझ्या लक्षात आले की माझी बहीण आदल्या दिवशी येथून निघून गेली होती. तेव्हापासून माझ्या सासूबाई खूप आनंदी दिसत होत्या. जणू माझी बहीण इथे एक ओझं बनून राहत होती आणि जेव्हा ते ओझे त्यांच्यापासून दूर केले गेले त्यामुळे ती खूप रिलॅक्स झाली. आणि मग काही दिवसांनी माझी नणंद तिच्या मुलांसह रडत रडत माझ्या घरी आली. सर्व तिच्या अचानक घरी येण्याने आणि तिच्या खूप रडल्यामुळे अस्वस्थ झाले होते आणि ही बातमी कळताच तर कुटुंबियांना धक्काच बसला. तिने सांगितले की तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय आणि आता तिला तिच्या नवऱ्याच्या घरी परत जायचे नाही.
हे ऐकून माझ्या सासूबाई बेशुद्ध झाल्या. घरात संकटाचे वातावरण होते. प्रत्येकजण आपापल्या जागेवर खूप काळजीत दिसत होता. पण सगळ्यात वाईट अवस्था माझ्या नणंदेची होती. तिला ना खाण्याचं भान होतं ना इतर कशाचं. माझ्या बहिणीमुळे मी आधीच खूप काळजीत होते. कारण इतके दिवस उलटून गेले होते. मी तिला भेटायलाही जाऊ शकले नाही. मी मावशीच्या घरी गेले तेव्हा तिने सांगितले की ती माझ्या बहिणीचे लग्न करत आहे. मुलगा त्यांचा भाचा आहे, ज्याची पहिली पत्नी मरण पावली आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. पण मला एक विचित्र विचार आला. मी मावशीला म्हणाले, मला त्या मुलाला एकदा बघायचे आहे आणि त्याला भेटायचे आहे. मावशी मला म्हणाली की तू जे बोललीस ते एकदम बरोबर आहे. तू या मुलाला नक्कीच भेटू शकते. पण जेव्हा मी त्या मुलाला बोलावेल तेव्हा मी तुलाही इथे बोलवते. आणि माझे लक्षपूर्वक ऐक. मी दिव्याला माझ्या खऱ्या मुलीप्रमाणेच मानले आहे. जसे मी माझ्या मुलींना समजते तसे मी समजते तुम्हा दोघी बहिणींना. मावशीचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. खरे सांगतात लोक, तुम्हाला अडचणीत कुणी कामात आले तर ती व्यक्ती जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती वाटते. आणि या क्षणी काकू मला या जगातील सर्वोत्तम व्यक्ती वाटतात. माझे त्यांच्याशी रक्ताचे नाते नव्हते, पण माणुसकीचे नाते होते आणि कनेक्शनची भावना होती. आणि त्यांनी मला सांगितले, मला जगाची जाणीव करून दिली की चांगली माणसे अजून संपलेली नाहीत. अशा लोकांमुळेच हे जग आजही चालू आहे. जेव्हा मी आनंदाने घरी परतले, माझ्या खोलीत जाताना नणंदेचे बोलणे ऐकून मी तिथेच थांबले. ती म्हणत होती, आई बाबा, तुम्ही वहिनीवर खूप अत्याचार केलेत. तुम्ही तिच्या बहिणीवर आरोप केलेत. एखाद्यावर आरोप करणे किती मोठे पाप आहे हे तुम्हा लोकांनाही माहीत आहे. आणि कदाचित तुमच्या या पापाची शिक्षा मला भोगावी लागत आहे. जसे तुम्ही कोणाच्या तरी मुलीला दुखावले आहे, मलाही याच समस्येचा सामना करावा लागत आहे. हे सगळं खोटं आहे हे मलाही माहीत होतं. पण एवढं करूनही त्या दोन्ही बहिणी तुम्हाला काहीच बोलल्या नाहीत. मी त्यांच्या खोलीत आत गेली. मला पाहून ती अस्वस्थ झाली. मी त्यांना म्हणाले की तुम्ही कुणाच्या मुलीशी किती वाईट वागलात हे तुम्हा लोकांना एकदाही कळले नाही का? माणूस जे काही करतो त्याचा त्रास त्यालाच सहन करावा लागतो, ही म्हण तुम्ही ऐकली नाही का? आज तुम्ही कोणाच्या तरी मुलीला किती त्रास द्याल, उद्या तुमच्या मुलांनाही तोच त्रास सहन करावा लागेल. आणि बघा, ही म्हण तुमच्यावर किती लवकर पूर्ण झाली. त्यानंतर मावशीने तिच्या वचनाप्रमाणे केले. माझ्या बहिणीचे लग्न झाले. मला तिच्या पतीला भेटून खूप आनंद झाला. तो सुशिक्षित आहे आणि खूप छान व्यक्ती होती. पण मला माझ्या नणंदेला पाहून खूप त्रास झाला. ती माझ्यासाठी खूप छान होती आणि मी तिला वेदनेत पाहू शकत नव्हते. मग एके दिवशी तिचा नवरा मस्तक टेकून आमच्या घरी आला. तो खूप लाजलेला दिसत होता. आपण खूप चूक केल्याचे आपल्या लक्षात आल्याचे ते म्हणाले. त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला, कारण तिचे इतर अनेक मुलांसोबतही अफेअर होते आणि लग्नानंतरही तिने त्या मुलांचा पाठलाग करणे सोडले नाही. त्याची दुसरी बायको दुसऱ्या कुणासोबत पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला. पण तिला सोडून पहिल्या बायकोला घरी आणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. घरातील सर्वांनी त्याला खूप खडसावले आणि विचारले की तू पुन्हा असे करणार नाही याची काय हमी? पण त्याला खूप लाज वाटली. माझ्या नणंदेने सांगितले की तिला तिच्या घरी परत जायचे आहे. तिच्या या निर्णयाने सगळ्यांनाच शांत केले होते आणि माझ्या सासूला तिला परत पाठवावे लागले. ती गेल्यानंतर माझ्या सासूबाईंनी माझी माफी मागितली आणि तिची चूक लक्षात आल्याचे सांगितले. मी तू आणि तुझ्या बहिणीसोबत खूप वाईट केले. मला माफ कर. माझ्या सासूबाईंचे शब्द मला पुरेसे होते. मी माझे हृदय साफ केले आणि त्यांना माफ केले. आता मी आणि माझी बहीण आपापल्या घरी व्यवस्थित स्थायिक झालो. आम्हा दोघांच्या संसारात खूप आनंद आला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.